पातळीवर असलेल्या उत्तम कलाकार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी हक्काच्या सौंदर्याचं नाही तर टॅलेंटचं आपल्याला म्युझिकची गरज नाही, आपल्याला लाऊडस्पीकरची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांचा थोडी खाली बस 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 बघे पकड बाबा हेडशॉट. अरे बोल बाजूला बॉलिंग चल चल काढा तुम्ही तिथे काढा तुम्ही लोक काढा तिथे खाली टाका. परत घेते. आज एकतर मी नवी मुंबईत आली आहे आणि विजयजी चौगुले यांचं खरंच मनापासून आभार. कारण ठिकठिकाणी जेव्हा अशा हंड्या लागतात आणि आम्ही कलाकार ठिकठिकाणी फिरू शकतो ते फक्त आणि फक्त जेव्हा आम्हाला आमंत्रण मिळतं तेव्हा. आणि आज मी इथे आली आणि आता 8 थर लागलेले मी बघितले. गोकुळ अष्टमी आज म्हणजे याच्याहून मोठा मला असं वाटतं सण नाही आहे. कारण ज्या प्रकारे पथक येतात, थर लावतात, हे खूप जीवाला धोक्यात टाकण्यासारखं आहे. पण तरीसुद्धा देवासाठी, लोकांच्या उत्साहासाठी ते हे करतात. तर मला एवढंच सांगायचं आहे सगळ्या पथकांना, मग त्या महिला असो पुरुष असो, की सगळी काळजी बाळगून तुम्ही हे करावं. अर्थात त्यांची खूप प्रॅक्टिस होते, या सगळ्यामध्ये खूप प्रॅक्टिसने हे सगळं करतात. पण तरीसुद्धा इतका पाऊस पडतोय आता, इतका उत्साह असतो, त्या उत्साहात कधी कधी आपण काळजी घेत नाही. पण मला या सगळ्या पथकांना एवढंच सांगायचं आहे की नीट काळजीने जे काही कराल ते कराल बस. अर्थातच. आणि मला असं वाटतं कोविड नंतर हळूहळू सण आपण ज्या प्रकारे सण साजरे करायचो, तो जो एक आपण म्हणतो ना आवाका, तो खूप मोठा होत चालला आहे आणि चांगलंच आहे ना. बघा ना, आता दहीहंडीला इंटरनॅशनली सुद्धा ओळखलं जातं, त्याला ती प्रसिद्धी मिळाली आहे. सो खूप छान वाटतं. खरं म्हटलं तर हे दुसरं वर्ष आहे माझं की मी दादांकडे आली आणि सर्वात प्रथम मी विजयदादांचा आभार मानल की ते मला कार्यक्रमाला बोलवतात आणि जो मान सन्मान देतात. खरंच विजयदादांचं मनापासून आभार आणि खूप छान वाटलं मला. आपण गोविंदा पत्त्याला काय आव्हान कराल? मी कोडी पॅच केलाय आता नवीन आणि बरेच नवीन गाणी आहेत की तुम्ही बघताल. तुम्हाला सगळ्यांना, सर्व प्रेक्षकांना नवीन काहीतरी बघायला मिळणार. तुम्हाला बघा आठवण आहे, मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सगळे सण बंद होते ना. गोविंदा बंद होता, गणपती बंद होता, दिवाळी बंद होता, नवरात्री बंद होता. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला सुरू केला तो गोविंदा उत्सव. सगळे गणपती उत्सव साजरे झाले, नवरात्री झाली, दिवाळी झाली, सगळे निर्बंध हटवून टाकले आपण आणि आपले सण उत्सव, संस्कृती, परंपरा पुढे नेण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, विजयराव, तुमचं मनापासून अभिनंदन की दरवर्षी तुमचे सगळे कार्यक्रम जे आहेत हे असे भव्य होतात. आणि आपला मम्मी दिवा
आता काय युवकच असतील सगळे सगळे. आणि मग सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मम्मीचं देखील त्याच्या टीमचंही अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मनापासून आपल्याला बघा पाऊस जोरात आहे आणि मागच्या वेळेस आपण महायुतीने सांगितलं होतं विधानसभेची हंडी कोण फोडणार तर महायुती फोडणार आणि महायुतीने रेकॉर्ड ब्रेक हंडी फोडली. माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी. आणि आज उत्साह पाहतो आपण जबरदस्त उत्साह. विजयराव तुम्ही पण एकदा विजयाची हंडी फोडून टाकायची. आणि विजयाची हंडी जी आहे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी या सर्व जे काही गोविंदा लाडक्या बहिणी लाडके भाऊ हे सगळे आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी गोविंद मला वाटतं हे पहिलं वर्ष आहे की एवढा प्रचंड रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतोय. आणि म्हणून तुम्ही तर विधानसभेची हंडी फोडली आणि पाकिस्तानची हंडी कोणी फोडली आपल्या भारतीय लष्कराने फोडली. त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या महाराष्ट्रामध्ये सर्व सण उत्सव एवढे जल्लोषात साजरे होत आहे आनंदात साजरे होत आहे. आणि असंच विकासाभिमुख महाराष्ट्र कल्याणकारी योजना आमच्या लाडक्या बहिणींसाठी चालू केल्या. त्या योजना लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. मनापासून आपलं अभिनंदन. विजयराव तुमचे अभिनंदन. अभिनंदन.